तुम्ही स्वतः या जेनझीच्या आंदोलनाकडे कसं पाहता? आंदोलनाचा वापर ठाकरे बंधूंनी केला का ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे त्याचा फायदा या आंदोलकांना झाला? दोन ठाकरे बंधूंची युती किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतं? शरद पवार इंडियेत आले तर तुम्ही स्वागत करा. तुम्ही योजना सुरू केलेली होती लाडकी बहीण, अशी योजना किती काळ सुरू ठेवणं हे शक्य होईल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढचं ऑपरेशन 2, 3, 4 हे कधी आहे? महाराष्ट्रात झालेलं ऑपरेशन टायगर आणि अगदी काल परवापर्यंत ज्यानं देश ढवळून निघाला ते दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं जेनझीचं आंदोलन, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या अत्यंत आक्रमक अशा मानल्या जाणाऱ्या शिवसेना या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहेत. आणि ऑपरेशन टायगर नंतर ते पहिल्यांदाच कुठल्या तरी वाहिनीशी, प्रामुख्यानं मराठी वाहिनीशी बातचीत करत आहेत. सर, स्वागत आहे आपलं इंडिया TV मराठी. धन्यवाद. आणि माझ्यासोबत आमचे डिजिटलचे संपादक श्रीरंग खरेही असणार आहेत आणि आम्ही दोघंही मिळून आज गप्पा मारणार आहोत. म्हणजे औपचारिक मुलाखत नाही, पण गप्पा. औपचारिक गप्पा. सगळ्यात पहिल्यांदा मला तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल की जेनझीच्या आंदोलनामुळे देश ढवळून निघाला. आपण मुंबईतही बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. शिवाजी पार्कवर ज्या संख्येने गर्दी जमली होती. तुम्ही स्वतः या जेनझीच्या आंदोलनाकडे कसं पाहता? खरं म्हणजे युवा वर्ग जो आहे तो देशाचं भवितव्य आहे आणि विद्यार्थी आणि यूथ हे आपलं उद्याचं देशाचं भविष्य आणि त्यामुळे हे जे काय आंदोलन झालं ते एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर झालं. नीटचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे हे आंदोलन सुरू झालं. या खरं म्हणजे या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही पण आहोत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण उभे राहिले खंबीरपणे. आणि खंबीरपणे उभे राहत असताना त्यांनी घेतलेले निर्णय तर मी सांगतोच, परंतु तात्काळ या देशाचं भवितव्य हे विद्यार्थी घडवतात आणि उद्याचं आपलं हे भविष्य आहे, या माध्यमातून त्यांचा जिव्हाळा प्रधानमंत्री महोदयांचा विद्यार्थ्यांशी पूर्वीपासून आहे. मग चाय पे चर्चासारखं परीक्षा पे चर्चा. कारण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना शिक्षणाच्या वाटचालीमध्ये सरकार म्हणून ही पिढी आहे, ही नवीन पिढी घडती आहे. सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी नवीन नवीन शिक्षणामध्ये रिफॉर्म्स आणणं हे देखील मोदीजींनी केलं. हे जे काही प्रकरण झालं ते तर दुर्दैवी प्रकरण आहे, परंतु याहीपेक्षा दुर्दैवी काय असेल तर जे राजकीय पक्षांनी त्याचं राजनीतिकरण केलं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला एक राजकीय रंग दिला. त्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या व्यासपीठाचा पॉलिटिक्ससाठी वापर केला. हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. पण साहेब, या आंदोलनामुळे विरोधकांना उभारी मिळाली असं एक चित्र बघायला मिळतं. खास करून मुंबईमध्ये जी गर्दी बघायला मिळाली, राहुल गांधींनी आंदोलन केलं, त्याचा त्यांना फायदा झाला असं म्हणतात. मी एक सांगतो तुम्हाला, जे श्रेय विद्यार्थ्यांचं आहे, जे श्रेय यांचं नाही, तेही घेण्यासाठी विरोधी पक्षाची जी केविलवाणी धडपड पाहिली त्याच्यातून एकजूट नव्हती. जंतर मंतरला राहुल गांधींनी जाऊन विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करायला पाहिजे होतं. ते कुठं आंदोलन करायला गेले? पीएमच्या समोर, प्रधानमंत्री मोदीजींच्या निवासस्थानासमोर. तिकडे
आपले काय आपचे अरविंद केजरीवाल केजरीवाल म्हणाले हे तर नवीन आंदोलन सुरू झालं, हे नवीन राजकारण सुरू झालं. सोनम वांगचुकच्या सौभाग्यवती पत्नी म्हणाल्या हे काँग्रेसचं नौटंकी आहे. तिकडे पवार साहेब पण विद्यार्थ्यांना भेटले, नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना पण भेटले. इकडून कोणीतरी गेलं महाराष्ट्रातून, ते गेलं तर त्यांना तर महाराष्ट्राने नाकारलं, महाराष्ट्रातल्या मतदारांनी झिडकारलं आणि ते तिकडे जाऊन व्यासपीठावरून पेटवापेटवीची भाषा करू लागले. आता हे पेटलेलं आहे, आग लागलेली आहे, आता विझू देऊ नका. म्हणजे काय, तुम्हाला देश पेटवायचा आहे, अराजकता पसरवायची आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन कधी कुठलेही प्रधानमंत्री महोदयांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करता येत नाही. तो हाय सेन्सिटिव्ह झोन असतो, हाय सिक्युरिटी झोन असतो. हा कायदा तर SPGचा स्वर्गीय इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर झाला. हे तर विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना एवढं तरी माहीत असलं पाहिजे का त्यांना देशात अराजकता पसरवायची होती. बांगलादेशची भाषा नेहमी करतात, श्रीलंकेची भाषा नेहमी करतात, नेपाळची भाषा नेहमी करतात. त्यांना तसा नेपाळ बांगलादेश असा भारतामध्ये अराजकता पसरवायची होती का? प्रधानमंत्री मोदीजींच्या निवासस्थानामध्ये हे आंदोलनकर्ते घुसून घातपात करायचा होता? मी यापूर्वी पण बोललो आहे या विषयावर. कारण विरोधी पक्ष नेत्यासारखा जबाबदार व्यक्ती अशा प्रकारचं वर्तन करतो, बेजबाबदारपणाचं, याच्यावर आम्हाला शंका येते की मोदीजींच्या निवासस्थानामध्ये घातपात करण्याची यांची मंशा असावी. पण मग आता या जेनझीच्या आंदोलनानंतर तुम्हाला असं वाटतं की राजकीय पक्ष पुढच्या काही काळात आपल्या प्रचार प्रसार आणि याच्यातही काही बदल करतील? मी एकच सांगतो की प्रथम तर मोदीजींनी जे या आंदोलनाचं तात्काळ गांभीर्य घेतलं आणि गांभीर्याने जे निर्णय घेतले, त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला प्राधान्य दिलं. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काला मान्यता दिली. त्यांनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान मंत्री यांचा राजीनामा घेतला, टास्क फोर्स तयार केला. नंदन निलकेनी नावाचे जे एक्सपर्ट आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे, त्यांच्याबरोबर टीम तयार केली. या परीक्षांमध्ये रिफॉर्म्स आले पाहिजे, पेपर फुटीसारखे प्रकार होता कामा नये यासाठी तात्काळ टास्क फोर्स केला. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक कोर्ट आणलं. त्याचबरोबर 10 कोटी रुपयाचा दंड लावला, 10 वर्षाची सजा लावली. NTA मधून 47 लोकांना काढून टाकलं, NTA मधून महासंचालकांना काढून टाकलं. अशा प्रकारचे आणि आज बिलही आणलं विधेयक. परंतु विरोधकांनी या परीक्षेच्या बाबतीमध्ये परीक्षेची सुधारित पद्धत आणि त्याच्यात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी बिल आणलं. त्याच्यावर देखील चर्चा विरोधकांनी केली नाही, गोंधळ घातला. म्हणजे तुम्हाला चर्चा करायची नाही, विद्यार्थ्यांशी तुमचं देणं घेणं नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तुम्हाला देणं घेणं नाही, तुम्हाला फक्त तुमचं राजकारण राजकारण करायचं आहे. मुंबईमध्ये जे आंदोलन झालं, आंदोलनाचा वापर ठाकरे बंधूंनी केला का ठाकरे बंधूंच्या एकजुटीमुळे त्याचा फायदा या आंदोलकांना झाला? तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही बघा, ह्याच्यामध्ये विद्यार्थी होते आणि तिकडे निर्णय झाला, दिल्लीमध्ये राजीनाम्याचा निर्णय झाला. मोदीजींनी निर्णय घेतले आणि यांनी त्याच्या अगोदर तिरंगा रॅली आंदोलनासाठी काढली होती. आता त्यांचं आंदोलन मागे झालं जंतर मंतरवरचं, त्यामुळे हे निराश झाले आणि ह्यांना जे काही राजकीय श्रेय त्याचं उपटायचं होतं त्याच्यावर पाणी फिरलं. बरं, तुम्हाला राज ठाकरेंबद्दल आता काय वाटतं?
राज ठाकरे चांगले माझे मित्र आहेत, चांगला माणूस आहे, चांगले नेते आहेत, परंतु आता ते चुकीच्या माणसाबरोबर आहेत. पण गेल्या काही काळात हे दोन्ही भाऊ मोठ्या प्रमाणात एकत्र यायला लागलेत, निवडणुकांना आले, आता या आंदोलनाच्याही निमित्ताने एकत्र आले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्यांच्याच मागे त्यांना जावं लागतं. ज्यांना जेव्हा सत्तेत असताना कसपटासमान संबोधलं, अशा म्हणजे पक्षांचा काय म्हणतो त्याला आपण, उल्लेखही करायचा नव्हता. उल्लेखही करायचा नसतो असं म्हणणारे चांगलं आहे. राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर जाऊ शकतं. तुम्ही राज ठाकरेंना चांगलं ओळखता. ही दोन ठाकरे बंधूंची युती राज ठाकरेंचा एकूण स्वभाव पाहता, उद्धव ठाकरेंचा एकूण स्वभाव पाहता किती काळ टिकेल असं तुम्हाला वाटतं? नाही, ते काय टिकावं ना, चांगलं आहे. राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला अधिकार असतो कोणावर युती करायची, कोणावर युती तोडायची. ते तर वेळ काळच ठरवतो सगळं. मग तुम्हाला असं वाटतं की परिस्थिती आणखीन काही वर्षाने अशी पण येऊ शकते कदाचित की उद्धव ठाकरेंना तुमच्याकडे किंवा तुम्हाला उद्धव ठाकरेंकडे जावं लागेल? जर का राज उद्धव एकत्र येऊ शकतात तर तशी परिस्थिती येऊ शकते. आमचा मार्ग, बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालोय. आमचा मार्ग एकदम स्वच्छ, आणि आमचा मार्ग, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे, आमचा अजेंडा सत्ता नाही आहे. आमचा अजेंडा महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणं. मग त्यांनी तुम्हाला फोन केला आणि म्हणाले की बरोबर आहे, तुमचं पटाला लागलंय तर येतो तुमच्या बरोबर. जे मला बसता उठता पाण्यात बघतात, संताजी कोडे, आणि रोज शिव्या शाप देतात, मी हे विचारलं त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही, करतात? कारण राजकारणात कुठल्याही प्रकारची परिस्थिती कधी येऊ शकते. एकत्र मित्र बघा, नसलेले एकत्र येतात. आमचा मार्ग जो आहे, ज्यांनी तो मार्ग सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी, त्याच वेळेस आमचे दोन मार्ग झाले. आणि आम्ही सत्तेच्या नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर पुढे चाललोय. पण हे मार्ग कधीच एकत्र येऊ शकत आम्ही नाही. विकासाच्या मुद्द्यावर पुढे चाललोय. तर आणि तर मध्ये काय आहे आता बोलायचंय? पण आता योगायोग म्हणा किंवा आपण उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवसही आहे, तर म्हणजे तुम्ही कसं त्यांना शुभेच्छा द्याल? आम्ही कुणाचंही वाईट चिंतित नाही. आम्ही आरोप आणि शिवाशाप देणारे नाही. त्यांना उत्तम निरोगी आरोग्य मिळो आणि सद्बुद्धी मिळो. सद्बुद्धी मिळो. ओके. एक राजकारणाच्या दृष्टीनं प्रश्न होता की ऑपरेशन टायगर झालं, त्याच्यानंतर जसं उल्लेख केला की या ऑपरेशन नंतरची ही पहिली मुलाखत आहे. हे ऑपरेशन टायगर हा फुलस्टॉप आहे या ऑपरेशन टायगरला, का अजूनही पुढचे काही अंक येणं बाकी आहे अजून? हे बघा, ऑपरेशन टायगर हे नाव पण तुम्हीच पत्रकारांनी दिलं, पण तुम्हाला आवडलं ते? तुम्ही त्याची चर्चाही तुम्हीच केली, तेव्हा तुम्ही प्रश्नही तुमचेच होते, उत्तरही तुमचीच होती. आणि बघा, आम्ही कुणाला कुठला पक्ष फोडण्यासाठी जात नाही. आज आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी काय येतात आमच्याबरोबर, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्यांच्याकडून ते येत आहेत आमच्याकडे, आम्ही तर त्यांचं स्वागत करतोय, परंतु त्यांना का सोडतायत हा त्यांनी विचार करायचा आहे. त्याचं आत्मचिंतन त्यांनी करायचं आहे, आत्मपरीक्षण त्यांनी करायचं आहे. त्यांच्याकडे असताना ते चांगले होत, आमच्याकडे आले की वाईट होतात. मग त्यांना शिव्या देणं, शाप देणं, आरोप करणं. आम्ही पण 2022ला जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस आम्ही सत्ता सोडून गेलो, आम्ही मंत्रिपद सोडून गेलो, त्यांची सत्ता घेऊन नाही गेलो. आम्ही त्याच्यावर सगळ्यावर पाणी सोडून गेलो. का तर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले, आणि बाळासाहेब म्हणाले होते की माझी काँग्रेस होऊ देणार नाही, त्या काँग्रेस सोबत गेले.
आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय दिला. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलं. 40 आमदारांचे 60 आमदार झाले. पण मग आता आणखीनही त्यांच्याकडे जे काही आमदार शिल्लक आहेत किंवा नेते शिल्लक आहेत, तर अजूनही काही जण संपर्कात आहेत तुमच्या? आता मी कोणाच्या संपर्कात नसतो. ते तुमच्या मी संपर्कात आहेत. कुणालाही संपर्क करत नाही. आम्ही तोडणारे नाही, आम्ही जोडणारे आहोत. आणि ते तुडवायची भाषा करत असतात. ते तुडवणारे आहेत, आम्ही वाढवणारे आहोत. हा फरक आहे. पण मग आणि आमच्यावर लोकांचा विश्वास आहे. दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत. पण मग त्या ऑपरेशन टायगरच्या स्वल्पविरामाच्या नंतर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तिघं सोडले तर बाकी सगळेजण आता तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे असं म्हणू शकतो आपण? येतील काही तुम्ही आता दिवसांनी? तुम्हीच प्रश्न आहेत तुमचे आणि तुमचेच उत्तर आहे. मी शक्यता विचारतोय. आम्ही कुठलाही असा प्रयत्न करत नाही. ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे तेवढे त्या मतदारसंघामध्ये पुन्हा त्यांना लोकांना ॲन्सरेबल असतात. लोकांना उत्तरदायी ते आमदार खासदार असतात. त्यांना त्यांची कामं करायची असतात. त्यांच्या मागं पक्ष उभा पाहिजे असतो, नेता उभा पाहिजे असतो. असं जर काही होत नसेल तर शेवटी लोकांनी ज्या निवडून दिले त्यांची विकास कामं करणं, त्यांना न्याय देणं हे खासदाराचं आमदाराचं कर्तव्य आहे. आणि मग जर त्याला कर्तव्य भावनेतून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ते येत असतील तर मी त्यांचं स्वागत करणार. आणि ज्यांना सोडत असतील त्यांनी विचार केला पाहिजे का सोडत आहेत ते. बरं, तोच एक पक्ष नाही, काँग्रेस किंवा अन्यही पक्ष आहेत ज्यांचे आमदारही तुमच्या संपर्कात असतात, अशा सतत बातम्या येत असतात. आम्ही बघा, बातम्या नाही मी- देत, ऐकायला येतात. मी उपमुख्यमंत्री आहे. आता मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे सरकार म्हणून जी काही कामं असतात ती कामं घेऊन माझ्याकडे प्रत्येक पक्षाचा लोकप्रतिनिधी येतो आणि जे काय होण्यासारखं असेल ते मी करतो. विकास कामामध्ये मी कधी राजकारण करत नाही. महाराष्ट्रात तुम्ही कसं पाहता जर का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, किंवा दिल्लीत जर का अशी परिस्थिती निर्माण झाली? बघा, त्यांच्या पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचे हा त्यांचा विषय आहे. NDA स्ट्रॉंग करणे, NDA मजबूत करणे हे आमचं काम आहे. मग शरद पवार इंडियात आले तर तुम्ही स्वागत कराल? बघा, हा प्रश्न आणि हा निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठांचे आहेत. ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस बाळासाहेब होते, अटलजी अडवाणी होते. ही युती शिवसेना भाजपची युती फार जुनी आहे. आता आमचे NDAचे नेते आहेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. जो काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्यांचा आहे. पण महाराष्ट्रात तर तुम्हाला विचारल्याशिवाय हा निर्णय होणार नाही. मी काय कार्यकर्ता आहे, मी एक NDAचा घटक आहे. बरं साहेब, एक आक्षेप तुमच्याबद्दल घेतला जातो की शिवसेना पक्षाचे नेते, म्हणजे काही उदाहरणं आपण घेऊया, संजय दिना पाटील, रमेश म्हात्रे, संजय गायकवाड किंवा असे नेते, त्यांच्या कृतीमुळे तुमच्या नावाला डाग लागतो. ते मारामारी करतात, शिवीगाळ करतात. तर अशा नेत्यांना तुम्ही समज देत बिलकुल नाही का? समज मी देतो. आणि ते त्या वेळेत त्यांनी संजय पाटील असतील खासदार, ते तर आमच्यामध्ये नवीनच आले. परंतु ज्या पद्धतीने त्यांचा जो काही हिनवलं गेलं, त्यांच्यावर जे काही खालच्या पातळीवरचे आरोप केले, त्यांच्या फॅमिलीवर आरोप केले, परिवारावर आरोप केले, त्यावेळेस काही प्रसंगी काही शब्द निघू शकतात, निघाले असतील. पण त्यांनी तात्काळ त्याची दिलगिरी माफी मागितली त्यांनी ताबडतोब. आणि जे आमचे पदाधिकारी आहेत, जेव्हा कधी त्यांना माझं सांगणं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या आचारसंहिता घालून घेतली पाहिजे, बोलण्यालाही आणि वागणुकीलाही. खास करून डोंबिवलीचा जो प्रसंग झाला त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमचे पुत्र, जे स्वतः डॉक्टर आहेत, ते जास्त व्यथित झालेले होते आणि तशा प्रतिक्रिया देखील बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या झालेल्या कारवाईमध्ये कुठलाही हस्तक्षेप आम्ही केला नाही. पक्षाने देखील त्यांना शिस्तभंगाची कारवाई केली आहे त्यांच्यावर. डॉक्टरांवर हात उचलणं याचं समर्थन आम्ही कधीच केलं नाही. लोकप्रतिनिधींनी
मारहाण करणं याचं समर्थन आम्ही कधीच केलं नाही, करणारही नाही. पुढच्या काही काळात केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार होऊ घातला आहे. अनेक दिवस ही चर्चा आहे. महाराष्ट्रात चर्चा अशी आहे की या विस्तारामध्ये श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल. तर तुमचे मुलाला काय आशीर्वाद आहेत? माझा तर आशीर्वाद, शुभेच्छा त्याला आहेतच. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची युती जी झालेली आहे ती विचारधारेशी युती झाली आहे. आमची वैचारिक युती आहे, आमची बार्गेनिंगवाली युती नाही आहे. त्यामुळे आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून आम्ही NDAमध्ये नाही आहोत. आम्ही एक विचारधारा घेऊन त्यांच्यासोबत गेलेलो आहोत. आमचा अजेंडा विचारधारेचा आहे, आमचा अजेंडा बाळासाहेबांचे विचार, आमचा अजेंडा हिंदुत्वाचा आणि आमचा अजेंडा विकासाचा आहे. पण मग आणखीन किती मंत्रिपदं पुढच्या काही काळात तुम्हाला मिळू शकतात किंवा श्रीकांत शिंदे मंत्री झाले केंद्रात तर तुम्हाला आवडेल? म्हणून तर मी सांगितलं आम्ही बार्गेनिंग करत नाही. प्रधानमंत्री मोदीजी यांच्यावर आमचा विश्वास आहे. अमित भाई तर आमच्या मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अमित भाई सुरुवातीपासून आमच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. एक साहेब नेहमी आक्षेप घेतला जातो की राज्याची आर्थिक आणि परिस्थिती प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री आहेत, देश पुढे नेत आहेत, देशाचा नावलौकिक जगभरात वाढवत आहेत. पण त्यांचं प्रत्येक माणसावर, प्रत्येक व्यक्तीवर बारीक लक्ष असतं. साहेब, राज्याचा विषय येतो तेव्हा अनेकदा आक्षेप घेतला जातो की राज्याची आर्थिक परिस्थिती, खास करून जी नुकती कर्जमाफी आपण जाहीर केलीत, मोठा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, पण अशा योजनांमुळे जी तुम्ही योजना सुरू केलेली होती लाडकी बहीण, अशी योजना किती काळ सुरू ठेवणं हे शक्य होईल? आम्ही पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने या सर्व योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. ती त्यानंतर आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री असताना कर्जमाफीची घोषणा केली. आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. महाराष्ट्र एक विकासामध्ये, प्रगतीमध्ये नंबर 1चा राज्य आहे. GDPमध्ये फर्स्ट आहे, स्टार्टअपमध्ये फर्स्ट आहे, परदेशी गुंतवणुकीमध्ये फर्स्ट आहे, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फर्स्ट आहे. त्यामुळे आमचं नियोजनबद्ध पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ते सुरू राहतील. बिलकुल कुठलीही योजना बंद होणार नाही. या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले अजित पवार यांचं निधन झालं. ही बातमी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळाली की असं असं घडलं आहे, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे विश्वास बसला नाही मला. मला फोन आला आणि अजितदादांचा अपघात झाला. म्हणाला अपघात झाला म्हणजे काही गाडीचा झाला काय असं वाटलं मला. पण काही वेळानंतर मी ते चित्र पाहिलं. त्या दृश्य डोळ्यासमोर आला आणि म्हणजे मला त्या गोष्टीचा विश्वास बसलाच नाही. हे होऊ शकत नाही. एक वेदना आणि मनाला चटका लावणारी ती घटना होती. विश्वास न बसणारी घटना होती. तुमचे चांगले मित्र होते? चांगले मित्र होते, स्पष्ट वक्ते होते. इतकं वर्ष त्यांनी राजकारणामध्ये विविध खात्यांवर काम केलं आहे. त्यांची एक मांड होती अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर, पकड होती. आणि तसं बघायला गेलं तर तो दिलखुलास माणूस होता. म्हणजे मला देखील कधी कधी म्हणायचे, एकनाथराव, मला एकदा म्हणाले ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये, मी आतापर्यंत सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री पाहिला आणि त्यांचं नाव एकनाथ शिंदे. ते दिलदारपणे बोलायचे आणि मला सांगायचे की एकनाथराव, तब्येतीकडे जरा लक्ष द्या. म्हणजे एक स्पष्ट वक्ते होते, परखड होतेही, वेळेवर बोलूनही दाखवायचे, मनाने देखील चांगला माणूस होता. आज सरकार चालवताना त्यांची उणीव जाणवते? बिलकुल. एक अर्थमंत्री म्हणून त्यांनी एक शिस्त लावण्याचं काम जे केलं होतं,
आणि कॅबिनेटमध्ये पण ते परखडपणे बोलायचे की आपलं अशी परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे अशी, आपल्याला थोडं काटकसरीचं खर्चावर नियंत्रण मिळवलं काटकसर पाहिजे. करावी लागेल बोलायचं. तुम्ही त्यांना लाडकी बहीण योजनेच्या करता पण तयार केलं. सुरुवातीला त्यांचं हे होतं की बाबा फार खर्च आहे. त्यावेळेला काय तुमचं बोलणं झालं? मी त्यांना सांगितलं हे आपल्याला शेवटी या गोरगरीब ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपल्याला उभारी द्यायची असेल, त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवायचे असेल तर हे 1500 रुपये म्हणजे काहीच नाही. काहीच नाही, परंतु त्या 1500 रुपयांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल होऊ शकतो. तो आम्ही दृश्य स्वरूपात पाहतोय की काही महिलांनी क्रेडिट सोसायटी बनवली, बचत गट बनवले, तेच पैसे मार्केटमध्ये आले आणि अर्थसंकल्पाला देखील आर्थिक चालना देखील मिळाली. आज छोटे मोठे व्यवसाय करू लागले. काही लोक आपली छोटी मोठी जी कामं घरातली काही तेही मुलांची, पतीची, घरातल्या परिवाराची करता येतात. ती करतात. स्वतःच्या सईने त्या महिलेला, आमच्या लाडक्या बहिणीला पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. आता अजितदादांच्या नंतर सुनेत्रा बहिणी तुमच्याबरोबर सरकारमध्ये आहेत. आजपर्यंत त्या कधी थेट राजकारणात आल्या नव्हत्या. आता पक्षीय राजकारण वेगळं असतं, सरकार चालवताना वेगळ्या प्रकारचं राजकारण, असलेल्या निधीचा विचार, योजना, असं सगळं करायला लागतं. तुम्ही कसं पाहताय, त्यांचा रोल कसा आहे? नाही म्हणजे आता त्यांनी देखील अजितदादांचं काम पाहिलेलं आहे आणि आता मी पाहतोय की ते आमच्या सोबत काम करत आहेत आणि तसं त्या राजकारणामध्ये आणि सरकारच्या कामामध्ये लक्ष देत आहेत, निर्णय प्रक्रियेत असतात. त्यामुळे आणि शेवटी आम्ही युती म्हणून काम करतो आहे, एक टीम म्हणून काम करतो आहे, विश्वासाचा भाग आहे. आम्ही विश्वासाने काम करतो. आमचा अजेंडा आहे महाराष्ट्राचा विकास आणि त्या पहिल्या आमच्या भगिनी आहेत पहिला उपमुख्यमंत्री. आणि त्याने अनुभव मिळतोयच. साहेब, एक शेवटचा प्रश्न. 2029 साठी कुठलं विजन डोळ्यासमोर ठेवून तुमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही पुढे पाहताय? पक्षाचं की सरकार? पक्षाचं. पक्षाचं विजन काय आहे? डेव्हलपमेंट आहे, संघटन आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आमची शिवसेना काय आहे? जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे घर तिथे शिवसेना, गाव तिथे शिवसेना. नाही पण शिंदेसाहेब, तिथे एकीकडे संकट तिथे शिवसेना. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं 80% समाजकारण, 20% राजकारण. महापूर येऊ दे, ईर्षाळवाडी होऊ दे, आणखी काय होऊ दे, आपत्ती येऊ दे, शिवसेना धावून जाते. आणि म्हणून या राज्यामध्ये महाराष्ट्र, बळीराजा आणि सर्वसामान्य माणूस जो आहे हा सुखी राहिला पाहिजे, समाधानी राहिला पाहिजे. पण ज्या मोदींवर तुमचा विशेष विश्वास आहे किंवा ज्या मोदी आणि अमित शहांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे, ते तर जेव्हा पक्षाचा विषय येतो तेव्हा 100% भाजपची गोष्ट करतात. मग तुम्ही शिवसेना म्हणून पण अशा प्रकारचा काही 100% शिवसेना महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही म्हणालात ना, घर तिथे शिवसेना, असाही काही तुमचा विचार आहे का? तिथे शिवसेना पाहिजे ना भाजप बरोबर युती करायला. त्यांचा माणूस निवडून आणायला नको. NDAला म्हणजे महायुती मजबूत करण्यासाठी शिवसेना जसं BJP मजबूत पाहिजे तशी शिवसेनाही मजबूत पाहिजे. त्यामुळे मोदीजी, आता बघा तुम्हाला मी सांगतो, मोदीजी नेहमी NDA मजबूत झाली पाहिजे, आमचीही भूमिका अशीच आहे, NDA मजबूत झाली पाहिजे, मोदीजींचे हात बळकट झाले पाहिजे, जे देशाला पुढे घेऊन चालले आहेत. आज देश आपला आर्थिक एवढ्या जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, परंतु आपली अर्थव्यवस्था मजबूत होती आहे. त्यासाठी तुम्ही शिवसेना मजबूत करताय, कारण जे येतील त्यांना सामावून घेताय तुम्ही शिवसेनेत. हा फायदा NDAला होणार नाही का? महायुतीला होणार नाही का? होणार. म्हणजे 100% शिवसेना असं तुमचं शिवसेना वाढवणं
शिवसेना घराघरात पोचवणं म्हणजे 100% होत नाही. जिथे भारतीय जनता पक्ष मजबूत आहे तिथे शिवसेनाही मजबूत असेल तर मग हे जे विरोधक आहेत, आता या निवडणुकीमध्ये कसं झालं, सगळ्यांची एकत्रित ताकद लागत. असल्यामुळे आपलं लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आम्हाला. आता तरी श्रीरंगने म्हटलं होतं शेवटचा, पण तरी मी आता खरंच माझ्या इकडनं शेवटचा प्रश्न विचारतो. ते म्हणजे खरंच पुढच्या काही काळात, म्हणजे आता आज या निमित्तानं सांगून टाका की आणखीन पुढचं ऑपरेशन 2, 3, 4 हे कधी आहे, कसं आहे, काय असणार आहे? आम्ही काही ठरवून करत नाही, पण होईल माहीत नाही. म्हणजे पुढच्या 2 महिन्यात. तुम्ही आमच्याकडून काही विचारलं तरी काय, मी एकच सांगतो, आम्ही जोडतो, आम्ही तोडत नाही. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, ज्यांच्यावर आमच्यावर ज्यांचा विश्वास आहे ते लोक येतात कामावर, केलेल्या कामावर, 2.5 वर्षाच्या कारकिर्दीवर, आता सुरू असलेल्या कामावर. आम्ही कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतो, पाठीशी उभे राहतो. पण निवडणुकीतच नाही, प्रत्येक वेळेस कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणारा नेता पाहिजे. त्याच्या पुढं छातीचा कोट करून चालणारा लीडर पाहिजे. तुम लढो हम कपडा संभालते वाले असे लोक चालत नाहीत. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी खरं तर या प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांना एक सल्लाही दिलाय अप्रत्यक्षरित्या. पण त्यांनी हे मात्र अजिबात सांगितलं नाही की पुढच्या ऑपरेशनची पुढची तारीख काय असेल. पण तुम्ही NDTV मराठीशी इतक्या कालावधीनंतर इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.